कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज आहे ना मी कुठं आले, इथं तुम्हाला डॉक्टर दिसते, तर डॉक्टरांची ओळख मी नंतर तुम्हाला सांगते, कारण डॉक्टर आपलेच आहे तर त्याच्यामुळं अगोदर तुम्हाला सांगते की मी इकडं कशामुळे आले ती. तर आज आहे ना स्वीटीला बारामतीला दवाखान्यात घेऊन गेलते बघा. तर तिथं चेकअप वगैरे केला, सगळं झालं, सगळं नॉर्मल आणि व्यवस्थित आहे. आणि जाता जाता म्हणलं ऋषीची गाठ घेऊन जावं. आणि मी मॅसेज वाचला होता आपल्या ग्रुपवरती की जी आपल्या गावातले डॉक्टर आहेत ओंबाशे, ती आपल्या इथंच तक्रारवाडीमध्ये भिगवणमध्ये आहेत म्हणून. तर म्हणलं चला यांना पण हुडकाव कुठे आहेत ते, आणि ऋषीची पण गाठ घेऊन यावं. तर इकडं बसलाय ऋषी आणि केशव बरोबर मी चालली आहे घरी. आणि इकडं आहेत आपले डॉक्टर ओंबाशे. तर मला अभिमान वाटतो बरं का सांगायला तुम्हाला की ही ना डॉक्टर माझा बाचाच या, त्याच्यामुळं लय भारी वाटतंय बरं का ह्या खुर्चीवरती ह्या पोझिशनमध्ये लय भारी वाटतंय असं बघून. तर डॉक्टर तुम्हाला थोडीशी माहिती सांगतील, ऐका तुम्ही. नमस्ते, मी डॉक्टर गौरव ओंबासे. आपण भिगवणमध्ये तक्रारवाडी येथे प्रवीण किराणा स्टोअरजवळ एक ओंबासे हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल चालू केलेलं आहे. तरी आपल्याकडे सर्व OPD, डे केअर, IPD सुविधा उपलब्ध आहेत. आपल्याकडे सुसज्ज 10 बेडचं डे केअर हॉस्पिटल आपण चालू केलेलं आहे. आपल्याकडे सुसज्ज एक पॅथ लॅब आहे, त्यानंतर मेडिकल आहे आणि सर्व प्रकारची इमर्जन्सी मॅनेजमेंटची पण सोय आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. थँक्यू. मला मगाशी लय भारी सांगितलं होतं, इतकं भारी समजून सांगितलं होतं ना काय काय आहे, काय काय इलाज होते ती मला भारी वाटलं की आता दवाखान्यात भिगवणला यायचं म्हणलं किंवा बारामतीला जायचं म्हणलं तर इकडं तिकडं कुठं जायची गरज नाही. आपलं डॉक्टर आहेत इथं, तर सुविधा पण सगळ्या आहेत चांगल्या. आणि याच्या अगोदर आहे ना जी तुमचं दाजी येतं ना त्यांच्या सख्या मामांचा असा जबरदस्त ॲक्सिडेंट झालता ना, मापाच्या बाहेर, त्यांची जगण्याची उमेद आम्ही सगळ्यांनी सोडून दिलेली बघा. पण त्यावेळेस आहे ना हे डॉक्टर जंक्शनला होतं आणि तिथं त्यांचं हॉस्पिटल होतं. पण त्यांना ना विषय काय आहे, इकडं आपलं गाव आहे, जंक्शन झालं तर जरा लांब आहे ना गावापासून, मग इकडं गाव आहे, सगळे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी, गावकरी सगळे आहेत ना, तर त्यांना जवळपास यायचं होतं आपल्या गावाच्या जवळ, ज्याने करून आपल्या गावकऱ्यांना पण आपण जे डॉक्टर याचा लाभ घेता यावा, त्याच्यामुळे त्यांना इकडे यायचं होतं. म्हणून डॉक्टर आले जवळ भिगवणमध्ये. तर भिगवणला तर काय गावकरी सगळीच असते, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. तर मी सांगत होते काय, हा मामांचा विषय. तर मामांचा विषय सगळ्यांनी सोडून दिलता की मामाची जगण्याची उमेद. पण ह्या डॉक्टरांनी ना मामाला इतकं म्हणजे इतकं व्यवस्थित नीट केलं ना, आता मामा एकदम खणखणीत येतं आणि गुरांचं रानातलं सगळं काम करते, सगळं व्यवस्थित. तर भारी वाटलं त्यावेळेस तिथं भेटलेले, आणि नंतर ना आता भेटते तुम्हाला त्याच्यावरती. तर त्यावेळेस काय काय झालं मामाला, म्हणजे बरगड्या हाटी वगैरे काय तुटली होती, बरंच म्हणजे डोक्यात कुणाला ओळखत पण नव्हतं ते. तेव्हा त्यांचा एक मॅसिव्ह ॲक्सिडेंट झालेला होता. हां, मला वाटते ही 3 वर्षापूर्वीची. हां. मी लासूरने या ठिकाणी निळकंठेश्वर हॉस्पिटलला जॉब करत होतो तेव्हा. हां. आणि माझं पहिल्यापासून स्वप्न आहे की मला माझ्या गावाजवळ भिगवण या ठिकाणी स्वतःचं एक हॉस्पिटल, क्लिनिक, वॉटेवर चालू करायचं, जे की मी चालू केलेलं आहे. उद्घाटन पण आपण तुम्हाला उद्घाटनच्या वेळेस आहे ना पूर्ण बाहेरनं व्हिडिओ, दवाखान्याचं नाव वगैरे सगळं दाखवण्यात येईल. सर्वजण तेव्हा पण या, आम्ही पण येतील. आम्ही पण येऊ. मॅसिव्ह ॲक्सिडेंट झालेला होता मामांचा. त्यांना रक्तस्राव झालेला होता मेंदूमध्ये. त्या टायमिंगला ते म्हणजे जगणं थोडंसं अशक्यच होतं. अशक्य नाही, पूर्णच म्हणजे सगळ्यांनी केलेलं. ठीक, येस. आणि इकडं आहे आपला ऋषी. तर ऋषीने बघा डॉक्टरांना भरपूर अशी साथ दिली, म्हणजे डॉक्टरांनीच ऋषीला दिली, ऋषीने डॉक्टरांना दिली. ऋषीने तर मेडिकल टाकलं आहे डॉक्टरांच्या दवाखान्यापाशी, आहे ना. आणि इकडं आहे ऋषीची, ये ना इकडं, असं काय करते. तर ऋषीची बायको आहे बघा इकडं, आणि ही छोटीशी त्यांची मुलगी आहे ना. आल्यापासून मला सोडा नाही, तिला आत्या म्हणता येणार नुसतं करून बोलून घेते मला, माझ्याकडे येते. तर ही पण मस्त असं मेडिकल चालवती बघा. जिथं आपली स्वीटी ॲडमिट होती ना मेडिकल कॉलेजमध्ये गेल्या वर्षी 8 दिवस, तर तिथं मेडिकलला हीच होती तिथं, म्हणजे गोळ्या औषध वगैरे देण्यासाठी. तर ती पूर्ण असं मेडिकल चालवते. आणि ऋषीचं आपलं, तुझं काय आहे? आमचं मेडिकल आहे, वेटरनरीचं मी पाहतो, म्हणजे ते पाहते. तर दोघं मिळून असं इथंच राहतात आणि इथंच चालू आहे आपलं चांगलं मस्त असं. तर भारी वाटलं बरं का खरंच. मी वेळ काढून आले, किती टाइम झाले, आता केशवला घरी जायचं, केशव आलाय.
वहिनीला आणायला घरी जायचंय, वहिनीला घेऊन माघारी यायचंय. त्याला म्हणलं येताना माझ्यापाशीच थांब म्हणलं, पण ती म्हणतोय नको आता मी ढवळ जेवणाला येतो. डोहाळे जेवणाला यायची. डॉक्टरांना आमंत्रण आता स्वीटीचं डोहाळ जेवण 1 तारखेला करायचं या. हा यायचं. हा मम्मीला घेऊन. मम्मीला तसं मी सांगणारच आहे तिकडं जाऊन, पण तरी पण तर चला काय नाही विषय. म्हणलं आहे इथं आपलं माणूस कोणतरी आहे सगळ्यांचा इलाज करण्यासाठी. तुम्हाला पण सांगाव, तुम्ही पण इथं जवळपास असाल किंवा म्हणजे नाही का बऱ्याच जणांना माहिती नाही. जसं की आमचं गाव जिंती आहे आणि जिंती गावाच्या साईडनी म्हणजे जिंती गावाच्या साईडनी म्हणतात का जिंतीच्या ह्याच्या खाली 12 वाड्या आहेत त्या, म्हणजे भगतवाडी, गुलमोहरवाडी, नंतर कावळवाडी, रामवाडी, म्हणजे प्रत्येक वाड्या आहेत. इकडं कोमलवाडी, भगतवाडी असं सगळ्या वाड्या आहेत ना. त्या सगळ्यांना माहिती पाहिजे की इथं आपलं डॉक्टर आहेत आपल्या गावाजवळचे. तर सगळ्यांनी इथं नक्कीच या. तक्रारवाडीमध्ये जवळच इथला ॲड्रेस मला पण नीट सांगता यायचं नाही. आपलं इथं काय म्हणते त्याला ब्रिजच्या साईडला, मच्छी मार्केटच्या साईडला, अलीकडच्या साईडला. हा प्रवीण किराणा स्टोअरच्या शेजारी डोले आपण. हा अगदी ग्रामपंचायत तक्रारवाडी पासून एक जवळच जुनं जगदंबा मेडिकेअर आणि वेटरनरी मेडिकलच्या शेजारीच आपण आहोत. हा तर सगळ्यांनी म्हणजे जी आपली जी आहेत मास आपुलकीची. मामी खूप दिवसांनी आपली गाठ पडली, तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात. थँक्यू सो मच. आले तुमच्यासाठी आले म्हणजे यावंच लागलं ना. आपलं कोणी तर आहे आणि इतकं आपुलकीने प्रेमाने बोलत आहे म्हणजे इथून पुढे तर तसं जाऊ शकत नाही. किती जरी उशीर झाला तरी 5 मिनिटं 2 शब्द का व्हायना बोलून जाऊ शकते ना. पण 2 शब्द म्हणता म्हणता आता अर्धा तास झाला. थँक्यू. या रानात आल्यावरती 100. आणि मम्मीला घेऊन तर यायचंच आहे 1 तारखेला तसं पण हो. त्याच्यात काही वादच नाही. तर चला डॉक्टर आपले म्हणजे फॅमिली डॉक्टरच आहेत थोडक्यात, कारण लहानाचे मोठे आमच्यापाशी झालेत त्याच्यामुळं बोलायला काही वाटत नाहीये. तर तुमचं काय या ना इकडे जरा अलीकडे 2 शब्द बोला ना. हा काय नाही बाबा, ऋषी अजिबात लाजत नाही. आल्यापासून किती बोलत होती माझ्या बरोबर, मारली की दोघींनी किती गप्पा मारल्या. व्हिडिओ चालू केला दोघी पण पडायला लागल्या तिकडं. तर चला येतो आम्ही. चला बाहेरनं थोडंसं म्हणजे एकदम बाहेरनं नाही पण इथले इथं दाखवते तुम्हाला साईडचं वातावरण, म्हणजे साईडचं इथं काय काय आहे ते. तर हे बघा, हे असं इकडच्या साईडला ही 2 मंदिर आहेत आणि इथं निरामय हॉटेल आहे अशी. प्रवीण किराणा स्टोअर आहे. हा या साईडला, हा या साईडला प्रवीण आहे आणि इकडं ही आपलं ऋषीचं मेडिकल बघा साईडलाच इकडं बघा. हा तर ऋषी पण इथंच आहे आणि राहायला पण इथंच आहे. हा राहायला पण इथंच आहे. औषधं सगळे आपल्याकडे होलसेल मध्ये भेटतात बघा. हा तर वेटरनरीचे कोणते पण औषध. मेडिकल पण इथंच आहे, दवाखाना पण इथंच आहे. सगळ्यांनी इथं यावं आणि याचा लाभ घ्यावा. इथूनच आहे. हा 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 तर बरंच. हा स्वतःच सांगतोय, बायकोचं कोण सांगायचं. हा होलसेल मध्ये देतो आपण. हा तर मला काही याच्यातली इतकी माहिती नाही. डॉक्टरांनी सांगितलं आणि ऋषीने सांगितलं. ते ज्यांना समजतंय त्यांनी तू काय करतोय यार. नाही त्याची पाठ दुखते ना त्याच्यामुळे ते असं कुठं पण असं पाठीला रगडतो, पण ती खालच्या साईडला आहे. पाठीमाग गेला तर जाशील तसाच तिकडं. डॉक्टरांना दाखवून गेले. हा डॉक्टरांना त्याला म्हणते आल्यापासून पेशंट होऊन तिथं झोप म्हणते या. डॉक्टर तपासते चांगलं. तर चला असू द्या काय नाही, आता आम्ही पण निघतो. ऍडमिट करू तुला. कोणाला पण नाही, तुलाच फक्त आहे का नाही. तर इथं बघा इथं ही रस्ता या इकडून ही जिंतीवरनं येतोय आणि इकडं भिगवणलाच म्हणते या बारामतीला जातोय. तर हा ब्रिजच्या अलीकड. तर ओपनिंगला आल्याच्या नंतर ना आपण उद्घाटनाला आलो ना त्यावेळेस मग पूर्ण तुम्हाला ॲड्रेस दवाखान्याचं नाव वगैरे सगळं दाखवते. तर ह्या व्हिडिओला इथं शेअर करते. भारी वाटलं बरं का डॉक्टरांना भेटून, ऋषीला यांना सगळ्यांना भेटून. हिला पण पहिल्यांदाच मी जास्त बोलले, म्हणजे याच्या अगोदर थोडकन लग्नातच बोललेले तेवढंच 2 शब्द. ते पण लग्नात किती बोलणं असतं 2 शब्द. आणि स्वीटीचा आल्यापासून ती विचारते, पण स्वीटीला लग्नातच फक्त बघितलंय तिने. त्याच्यावरती नाही तिला असते जरा बोलायला. असू द्या चला आता डॉक्टरांना भेटते 2 शब्द बोलते आणि निघते घरी, कारण स्वीटी ही सगळी घरी गेल्यात आणि वाट बघतात कधी येते म्हणून. तर चला व्हिडिओला करते इथं चेन. बाय 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 बाय.
बाय केलं तर नाही चला बाय बाय लय हसते रे पिल्लू चला चला हो 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 केलं 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 बाय बाय